एक मत आपण द्यायचं आहे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व आपल्या राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या मानवतेच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या हिंदू धर्माच्या सुरक्षिततेसाठी आपण एक मत द्यायचं आहे, कमळाला मत द्यायचं. कारण त्यांनी आपलं धोरण स्पष्ट केलेलं ते विरोधात त्यांनी ते तुमच्या संपत्तीचं ऑडिट करणार आहे, त्याचा एक्सरे करणार आहे आणि त्याच्यातला 25% हिस्सा जो आहे तो मुसलमानांना देणार आहे, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांचा सगळा जाहीरनामा जो आहे तो मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. तो प्रश्न असा आहे की हिंदूंनी मतदान जे करायचं आहे ते मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याला अनुसरून वागणाऱ्या पक्षाला करायचं आहे का समर्थ एक देश बनवणाऱ्या आदरणीय हिंदूच्या आवाजाला जिथे स्थान मिळेल, हिंदूंच्या श्रद्धांना जिथे जपलं जाईल आणि उच्च स्तराने जे हिंदू राष्ट्र निर्मितीकडे आपली वाटचाल करू त्यांना मतदान करायचं.